नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपणा सर्वांचे ज्योतिष शिका या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो। आपण एक नवीन कार्यक्रम सुरू करतो ते म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रातील विविध मुद्दे किंवा विविध पॉईंट आपण घेऊन एक विषय घेऊन त्या विषयावर आपण बोलणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची कुंडली डोळ्यासमोर ठेवून तुम्हीच घर बसल्या तुमचं भविष्य बघू शकता। हा माझा प्रयत्न आहे, हे तुम्हाला आलं पाहिजे यासाठी मी हा नवीन कार्यक्रम सुरू केला आहे। मी आशा करतो हे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि तुमच्या ज्योतिष ज्ञानामध्ये भर पडेल। आपण भावेश पहिला जो विषय मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला की भावेश विचार, भावेश म्हणजे काय, तो कसा बघायचा, भावेशाचे काय नियम असतात हे मी तुम्हाला शिकवले। आता आपण इथून पुढच्या 12 व्हिडिओमध्ये प्रत्येक भावेशाची 12 स्थानामधली फळं काय मिळतील, सर्वसामान्य किंवा विशेष, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक भावेश बघणार आहे। तर आज आपण लग्नेशाची 12ही स्थानामध्ये मिळणारी फळे बघणार आहोत। लक्षात घ्या, सुरू करूया। लग्नेश म्हणजे काय तर कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये जी रास असते, प्रत्येकाने लक्षात ठेवा तुमच्या पत्रिकेतलं लग्नस्थान किंवा प्रथम स्थान हे आहे। प्रत्येकाने समोर कुंडली आपली समोर ठेवा, लग्न कुंडली समोर ठेवा, चंद्र कुंडली नवमांश कुंडली ठेवू नका, लग्न कुंडली समोर ठेवा। तुमच्या लग्न कुंडलीमध्ये हे जे स्थान आहे ते तुमच्या पत्रिकेतलं प्रथम स्थान म्हणजेच लग्नस्थान आहे। मग प्रथम स्थानाला लग्नस्थान म्हणतात, लग्नस्थानाच्या मालकाला लग्नेश म्हणतात। हा लग्नेश म्हणजे काय तर तुमच्या प्रथम स्थानामध्ये कोणता तरी अंक असणार आहे, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये अंक वेगळा असणार आहे, कारण 12 अंक आहेत ना राशीचे, मग 12 पत्रिकेमध्ये लग्नेश वेगळा असणार आहे। मग तुमच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये या प्रथम स्थानामध्ये जी राशी असेल त्या राशीचा जो मालक ग्रह असेल तो तुमच्या पत्रिकेचा लग्नेश झाला। तर पहिल्यांदा जर बाजूला लिहून ठेवा की माझ्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये 7 आकडा आहे, मग 7 आकड्याचा मालक शुक्र आहे, म्हणजे माझा लग्नेश शुक्र आहे। हे जर तुम्ही बाजूला लिहून ठेवलं तर तुम्हाला हा शुक्र तुमच्या पत्रिकेमध्ये कुठेतरी बसलेला असणार आहे, 12 स्थानामध्ये कुठेतरी असणार आहे। मग तो लग्नेश कुठल्या स्थानामध्ये आहे त्याची फळं काय मिळतात हे तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये ऐका, झालं। तुम्हाला तुमची पत्रिका समजणार लगेच की माझा लग्नेश शुक्र अष्टमात आहे, त्याची फळं मला काय मिळतील। आलं लक्षात? आपण फक्त तेव्हा आता फक्त लग्नेशच बघणार आहे आपण, हा लग्नेश प्रत्येक स्थानामध्ये गेल्यानंतर काय फळे देणार आहे। आता प्रथम स्थानाचा अधिपती म्हणजेच लग्नेश हा पत्रिकेचा सर्वसाधारण दर्जा ठरवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग घेतो। लग्नेश हा तुम्हाला माहिती आहे सर्वांना की लग्नेश हा जीवनदायी ग्रह आहे, त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे। आरोग्याच्या दृष्टीने लग्नेश म्हणजे रोगाविरुद्ध झगडण्याची शक्ती व्यक्तीला देणारा घटक आहे। त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा, व्यक्तीचा दर्जा, व्यक्तीचं भाग्य, व्यक्तीचं सुख आणि संपूर्ण व्यक्तीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने लग्नेश फार महत्त्वाचा आहे। लग्नेश लग्नस्थान आणि त्याचा मालक हा कुंडलीमध्ये फार बलवान असतो, अतिशय शुभ असतो आणि पत्रिकेतला दर्जा ठरवताना लग्नातले ग्रह आणि लग्नेशाला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या। म्हणून मी पहिल्यांदा लग्नेश शिकवतोय। कुंडलीतील लग्न कोणतं लग्न तुमचं आहे आणि तुमचा लग्नेश कोण आहे किंवा लग्नस्थानामध्ये कुठले ग्रह आहेत हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात। कुंडलीतील लग्न किंवा लग्नेश म्हणजे काय तर आपण स्वतः या लग्नस्थानावर कुठल्या गोष्टी विचार करतो त्या आपल्या व्यक्ती ज्याची पत्रिका आहे त्या व्यक्तीच्या स्वतःचा विचार केला जातो। लग्नेश म्हणजे आपण स्वतः, आपलं अस्तित्व, आपलं शरीर, आपल्या आवडीनिवडी, आपला जीव होय। लग्नेश ज्या स्थानामध्ये पत्रिकेमध्ये पडतो, ज्या स्थानामध्ये जातो त्या स्थानानुसार त्या व्यक्तीची शारीरिक मानसिक शक्ती कायम खर्च होत असते, लक्षात ठेवा। उदाहरणार्थ एखाद्याचा लग्नेश जर सप्तम स्थानामध्ये जात असेल तर सप्तम स्थान हे विवाह, वैवाहिक जीवन, प्रणय याचा आहे, त्यामुळे स्त्रीचं आहे। त्यामुळं लग्नेश सप्तमात गेला की त्या व्यक्तीला नेहमी स्त्री संबंधी किंवा विवाहसंबंधी विचार डोक्यात येणार आहे, त्याची शारीरिक मानसिक शक्ती कायम सप्तम स्थानाची फळं भोगण्यासाठी खर्च होणार आहे, लक्षात ठेवा। लग्नेश जर एखाद्याचा पंचमात गेला तर त्या संततीविषयी डोक्यात विचार असतील किंवा शिक्षणाविषयी, ज्ञानाविषयी डोक्यात विचार असतो, तो व्यक्ती खूप चांगला शिकेल, अभ्यास करेल। लग्नेश जर षष्ठामध्ये गेला तर रोगाविरुद्ध झगडण्यामध्ये शक्तीचा व्यय होणार आहे, तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक शक्ती तुमची खर्च होणार आहे लग्नेश षष्ठात गेला तर, कारण षष्ठेश अशुभ आहे, अशुभ स्थानाचा मालक आहे। लग्नेश हा सर्वसाधारणपणे ज्या भावात असतो किंवा ज्या भावेशाबरोबर असतो त्या भावाची व त्या भावेशाची उन्नती करतो। हा सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा। तुमचा लग्नेश ज्या स्थानामध्ये बसेल त्या स्थानाची उन्नती होणार आहे। लग्नेश ज्या ग्रहांबरोबर बसेल त्या ग्रहांची फळं चांगली मिळणार आहेत, ते ग्रह ज्या स्थानाचे भावेश आहेत त्यांची पण फळं चांगली मिळणार आहेत। एवढं महत्त्व लग्नेशाला आहे। म्हणजे लग्नेश ग्रहाबरोबर पत्रिकेमध्ये इतर ग्रह असणं खूप महत्त्वाचं किंवा जरुरीचं आहे।
मात्र हा नियम मात्र लग्नेशाचा 6-12ला लागू होत नाही. तुमचा लग्नेश जर 6-12मध्ये असेल आणि इतर ग्रहावर असेल त्यावेळी तुमचा लग्नेश बिघडतो, त्यावेळी खूप चांगली फळं मिळणार नाही, ते लक्षात ठेवा. मग लग्नेश 6-12मध्ये सोडला तर बाकी सगळ्या स्थानामध्ये खूप चांगली फळं देतो. हा बेसिक नियम लक्षात ठेवा. जातकाच्या कोणत्याही कार्यातील यशापयश पाहताना लग्नेशाची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते. मी तर असं म्हणतो की कोणताही प्रश्न तुम्ही विचारला की तिथं लग्नेशाची स्थिती बघणं फार गरजेचं असतं. लग्नेश जर कुंडलीमध्ये बलवान असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये 50% शुभफळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. म्हणून लग्नेशाला फार महत्त्व आहे. लग्नेश हा तुमच्या पत्रिकेचा दर्जा ठरवतो. पत्रिका चांगली आहे का वाईट आहे, पत्रिका कुठल्या लेवलला जाणार आहे, ही व्यक्ती किती महत्त्वाकांक्षी, कोणत्या उंचीवर जाणार आहे, त्याला किती यश मिळणार आहे, हे त्याच्या पत्रिकेतलं लग्नेश ठरवतो. हे लक्षात घ्या. आपण लग्नस्थानावरून काय बघतो तर लग्नस्थानावरून व्यक्तीची महत्त्वाकांक्षा, त्याला मिळणारे यश अपयश, त्याचा पिंड, त्याच्या अंगीभूत असणारे गुणधर्म, जीवनशक्ती, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर त्या व्यक्तीचं दिसणं, वागणं, स्वभाव, बांधा, प्रकृती, व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचं आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, ध्येयपुष्टी, शरीर संपदा आणि आयुष्य, या सगळ्याचा विचार आपण लग्नस्थानावरून किंवा लग्नेशावरून करतो. त्यामुळे लग्नस्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या सर्व गोष्टी लग्नेशावरून पाहायच्या असतात, ते लक्षात ठेवा. त्यामुळं कोणत्याही प्रश्न जातकाने विचारला त्यावेळी तुम्हाला लग्नेशाची स्थिती कशी आहे हे तुम्हाला पहिल्यांदा पाहावं लागेल. इतका महत्त्वाचा घटक असल्यामुळे मी आज पहिल्यांदा लग्नेश शिकवतो आहे. हा चार्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ह्या स्थानाचा मालक आपण बघणार आहे कुठं जातो आहे. आता हे बघा, लग्नेश बाण असं केला म्हणजे हा लग्नेश त्या स्थानामध्ये आहे. म्हणजे लग्नेश जेव्हा लग्न स्थानामध्ये किंवा प्रथम स्थानामध्ये असेल त्याचा अर्थ तो काय होतो तर तो लग्नेश 6 राशीमध्ये आहे. कोणताही भावेश जेव्हा 6 राशीमध्ये पत्रिकेमध्ये बसतो तेव्हा तो त्या स्थानामध्ये असतो. मग लग्नेश लग्नामध्ये आहे म्हणजे तो 6 राशीत झाला. कोणताही ग्रह कुंडलीमध्ये 6 राशीचा, उच्च राशीचा, मूळ त्रिकोण राशीचा जेव्हा असतो तेव्हा तो अतिशय जोरदार शुभफळे त्या स्थानाची देतो. या नियमाप्रमाणे लग्नेश लग्नामध्ये असणं अतिशय चांगली गोष्ट आहे. लग्नेशाची ही सगळ्यात चांगली स्थिती म्हणायला काही हरकत नाही. अशा वेळी व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं, त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं, त्याला आनंदी वृत्ती आणि सौख्य मिळतं. अशी माणसे जीवनात आत्मविश्वासाने वागतात. व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो. लग्नेश जर लग्नी असेल तर व्यक्ती स्वपराक्रमाने उदयास येणारी, कुलदीपक, विशेष आत्मविश्वासू, सदृढ शरीराची आणि रूपवान अशी असते. आता विशेषतः लग्नेश कोण पाहिजे? लग्नेश चंद्र, शुक्र, बुध, गुरु, रवी असे जर लग्नेश असतील तर तुम्हाला जास्त शुभफळ बघायला मिळणार आहेत. कारण लग्नेश चंद्र, शुक्र, बुध, गुरु जेव्हा असतात किंवा रवी, त्या जातकाचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, दिसणं अतिशय चांगलं असतं. त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते, त्याची माणसावर खूप चांगली छाप पडते. त्यामुळे इथं रवी, मंगळ, शुक्र, चंद्र, बुध आणि गुरु हे जेव्हा लग्नेशहून लग्नामध्ये पडतील तेव्हा पत्रिकेचा दर्जा अतिशय चांगला होतो. लग्नेश गुरु लग्नामध्ये असणं ही पत्रिकेची सगळ्यात चांगली स्थिती आहे. हा लग्नातला 6 राशीतला गुरु हा पत्रिकेतल्या 100 किंवा 1000 दोषांना नाहीसा करणारा असतो. त्यामुळे लग्नेश गुरु लग्नी असणं, लग्नेश शुक्र लग्नी असणं अतिशय चांगलं लक्षण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हाच लग्नेश जेव्हा दुसऱ्या स्थानामध्ये जाणार आहे म्हणजे द्वितीय स्थानामध्ये जेव्हा जाणार आहे तेव्हा हा लग्नेश प्रथम स्थानाचा मालक होऊन आता द्वितीय स्थानामध्ये. द्वितीय स्थानावर काय बघतो तर धन बघतो, कुटुंब बघतो, नंतर वाणी बघतो, जेवण बघतो, बोलणं बघतो, पैसा बघतो. त्यामुळे हा लग्नेश जेव्हा तिथं जातो तेव्हा तो द्वितीय स्थानावरून ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्याप्रमाणे तो काम करणार आहे. याचा विचार केला तर लग्नेश जेव्हा धनस्थानामध्ये जाईल, दुसऱ्या स्थानामध्ये जाईल, तेव्हा व्यक्तीचा कल हा नेहमी सतत पैसा मिळवण्याकडे राहतो. व्यक्तीची प्रवृत्तीत नेहमी पैसा असते. व्यक्ती पैशाच्या बाबतीत खूप पागल असते. व्यक्तीमध्ये आपमतलीपणा, स्वार्थीपणा जास्त असतो. कारण ही व्यक्ती फक्त पैसा करते, त्यामुळे ती पैसा खर्च नाही करणार. पैसे साठवणं, धनसंचय करणं याकडे कल असतो. त्यामुळे व्यक्ती कधी बऱ्याच वेळा स्वार्थी बघायला मिळते. या योगामध्ये जातकाला उत्कृष्ट धनप्राप्ती होते. विशेषतः स्वकष्टाचे धनलाभ जास्त होतात. अशी व्यक्ती कुटुंबात असेल तर त्या व्यक्तीला कुटुंबात कर्त्या पुरुषाचा मान मिळतो. अशी व्यक्ती कुटुंबाचं सुख भोगणारी, सुखानं अन्नभक्षण करणारी किंवा चांगलं जेवण खाणारी मिळणारी, देवाणघेवणीच्या व्यवहारामध्ये कुशल असणारी आणि सगळ्यात मुख्य धनसंग्रही असणारी, ते धनसंचय करणारे असणार आहे. विशेषतः लग्नेश जर शुभग्रह असेल, चंद्र, बुध, गुरु, शुक्र आणि लग्नेश शुभग्रह होऊन जर धनस्थानामध्ये पडला तर पत्रिका अतिशय जोरदार होते, धनस्थान बलवान होतं. अशा वेळी व्यक्तीची आर्थिक स्थिती फार उत्तम राहते.
मात्र जर लग्नेश पापग्रह होऊन जर धनस्थानामध्ये पडला तर विलंबाने आर्थिक स्थैर्य देतो, तर कधी कधी आर्थिक चणचण, आर्थिक अडचणी किंवा धनप्राप्तीमध्ये विलंब दाखवतो. हे लक्षात आलं का? हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर लग्नेशाची पुढची अवस्था म्हणजे लग्नेश हा त्याच्या स्थानापासून तिसऱ्या स्थानामध्ये गेला तर तिसऱ्या स्थानावर आपण व्यक्तीचा पराक्रम, धाडस, कर्तृत्व, प्रवास बघतो, धडपड बघतो, दगदग बघतो. पण लग्नेश जेव्हा तृतीय स्थानामध्ये जाईल तेव्हा व्यक्ती अतिशय पराक्रमी, शूर, धाडशी, साहसी, कर्तृत्ववान, स्वतंत्र, कर्तबगारी दाखवणारी, भावंडापासून दूर न राहणारी, आग्रही आणि शून्यातून जग निर्माण करणारी, सतत धडपडी आणि काम करणारी व्यक्ती बघायला मिळते. अशी लोक आपण पराक्रमी म्हणतो. पराक्रमाने आपल्या नावारूपाला येतात, स्वतःच्या हिमतीवर मोठी होतात. लग्नेश तृतीयात असेल तर ह्या लोकांचे विचार अतिशय प्रगल्भ असतात, यांना नोकरी चांगली मिळते, यांना प्रवास योग उत्कृष्ट होतात. तृतीयात ज्या ग्रहाबरोबर लग्नेश असेल त्या ग्रहाच्या कारकत्वात असणाऱ्या गोष्टीची आवड किंवा छंद किंवा त्यामध्ये प्रगती होते. हा बुधाबरोबर जर लग्नेश असेल तो त्या व्यक्तीचं उत्कृष्ट लिखाण आणि वाचन होणार आहे. शुक्रावर असेल तर त्या व्यक्तीला कलेचा छंद असणार आहे, त्याचं पेंटिंग, हस्ताक्षर खूप छान असणार आहे. हर्षल नेपच्यून बरोबर लग्नेश तृतीयात असेल तर व्यक्तीला लांबचे प्रवास, परदेशगमन होणार आहे, त्याला गूढशास्त्राची आवड असणार आहे. विशेषतः आता तृतीय स्थानामध्ये शक्यतो पापग्रह खूप चांगली फळं देतात. त्यामुळं विशेषतः लग्नेश जर तुमचा रवी, शनी, मंगळ किंवा बुध असेल आणि तो तृतीयात बसला तर तो अतिशय तृतीय स्थानाची आणि लग्न स्थानाची जोरदार शुभफळ तुम्हाला देणार आहे. लक्षात घ्या. पुढची अवस्था लग्नेश चतुर्थामध्ये असेल तर काय करेल? हे बघा, हा लग्नेश हा चतुर्थानामध्ये पडला. हे स्थान म्हणजे चतुर्थान आहे, लक्षात घ्या. चतुर्थानामध्ये जर लग्नेश गेला तर काय करेल? आता चतुर्थान म्हणजे काय? तर आईचं सुख बघतो आपण. घर, वाहन, वास्तू, स्थावर प्रॉपर्टी, शांत झोप, निद्रा, मानसिक सुख समाधान हे देणारं स्थान की तुम्हाला सुखाचं स्थान आहे. सुखेश म्हणतो आपण, सुखस्थान म्हणतो. तर तुमचा लग्नेश जर चतुर्थात गेला तर तुमचं आयुष्य अतिशय सुखात असणार आहे, तुम्ही सुखी व्यक्ती असणार आहे. लक्षात घ्या. लग्नेश जर चतुर्थात असेल, लक्षात ठेवा, केंद्राचा मालक दुसऱ्या केंद्रस्थानामध्ये ही भावेशाची सगळ्यात चांगली स्थिती आहे. त्यामुळे लग्नेश जेव्हा चतुर्थात जाईल तेव्हा व्यक्तीला मातृसौख्य, वाहनसौख्य, ग्रहसौख्य, वास्तुसौख्य या जातकाला उत्तम मिळणार आहे. व्यक्तीचं आईवर विशेष प्रेम असणार आहे. व्यक्तीला आईचं सुख जास्त मिळणार आहे. व्यक्ती मनानाचे सज्जन, प्रेमळ असणार आहे. त्या व्यक्तीला घरामध्ये पुढारीपणा मिळतो किंवा व्यक्तीला घरातील लोक प्रेम करतात जास्त. या व्यक्तीला शेतीवाडीची, जमीन जुमला, प्रॉपर्टीची प्राप्ती होते. आप्तवर्ग, कुटुंबातील लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याला नेहमी सुख मिळतं. व्यक्तीला मानसिक सौख्य या योगामध्ये उत्तम मिळतं. मात्र हा लग्नेश जर शुभग्रह असेल म्हणजे शुक्र, बुध, चंद्र, गुरु असा जर लग्नेश शुभग्रह होऊन जर चतुर्थात पडला तर वरील फळांची जोरदार शुभफळ व्यक्तीला मिळणार आहे. फळांची प्राप्ती व्यक्तीला जोरदार होणार आहे. मात्र लग्नेश जर तुमचा पापग्रह असेल, शनी, मंगळ, रवी असे पापग्रह होऊन लग्न जर चतुर्थात पडला तर व्यक्तीला मानसिक सुख समाधान व ग्रहसौख्य मनासारखं मिळत नाही किंवा वरील फळे जातकाला विलंबाने प्राप्त होतात. म्हणजे वाहन सुख असेल, वास्तू असेल, मातृसौख्य असेल हे त्याला विलंबाने मिळणारे. लक्षात घ्या. त्यानंतर लग्नेश पंचमात. लग्नेश पंचमात ही पण स्थिती लग्नेशाची खूप चांगली आहे. का तर एका केंद्राचा मालक दुसऱ्या कोणामध्ये, कारण 5 आणि 9 ही कोण स्थान आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे लग्नेश जर पंचमात गेला तर व्यक्ती अत्यंत भाग्यवान, तसेच अत्यंत बुद्धिवान, शिक्षणाची आवड असणारे असते. लग्नेश पंचमात आपण व्यक्तीचं शिक्षण, संतती, उपासना, धार्मिक किंवा त्याचं दैव, नशीब बघतो. त्यामुळे लग्नेश जर पंचमात असेल तर व्यक्ती अत्यंत भाग्यवान तसेच अत्यंत बुद्धिमान असते. व्यक्तीला शिक्षणाची, ज्ञानाची आवड खूप असते. व्यक्तीचं शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होतं. व्यक्तीला संतसौख्य उत्तम मिळतं. व्यक्तीचं संततीवर आणि संततीचं व्यक्तीवर फार प्रेम राहतं. त्या व्यक्तीचा पिता यशस्वी असतो व तो मनुष्य गुणवान, धनवान, विद्वान, मित्रमंडळीशी करमणुकीच्या कार्यामध्ये सहभाग घेणारा आणि उपासना मार्गाने आचरण करणारा, म्हणजे उपासना मार्गाने जाणार असतो. आता लग्नेश जर शुभग्रह होऊन जर पंचमात पडला तरी पत्रिकेची अतिशय चांगली स्थिती लक्षात ठेवा. लग्नेश जर शुभग्रह म्हणजे शुक्र, गुरु, बुध, रवी, चंद्र यापैकी कोणीही लग्नेश होऊन जर पंचमात असेल, पंचम स्थानामध्ये बसला असेल तर व्यक्तीला खूप चांगलं सुख मिळणार आहे. पंचम स्थानाची फळं मिळणार आहेत. व्यक्तीला प्रेमसंबंध किंवा प्रेमाची प्राप्ती होणार आहे. या योगामध्ये व्यक्ती रसिक, कलाप्रिय, आनंदी आणि सुखी राहते. लग्नेश पंचमात केंद्राचा मालक कोणामध्ये असणं ही सुद्धा अतिशय चांगली स्थिती आहे. त्यानंतर लग्नेश षष्ठामध्ये जाणं म्हणजे लग्नेश षष्ठामध्ये गेला
आता लक्षात ठेवा, लग्नस्थानाचा आरोग्य आयुष्याचा मालक हा जर रोगाच्या आणि शत्रूच्या स्थानामध्ये गेला, मग एका शुभ स्थानाचा मालक दुसऱ्या अशुभ स्थानामध्ये गेला, तर ही लग्नेशाची सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. लग्नेश इथं फारसा चांगला असत नाही. त्यामुळे लग्नेश षष्ठात, तुमचा ज्यांचा लग्नाचा मालक षष्ठ स्थानामध्ये या स्थानामध्ये पडला आहे, त्यांनी लक्षात घ्या काय होऊ शकतं. तर लग्नेश षष्ठात असता व्यक्तीचं शरीर रोगी राहतं, व्यक्तीला काहीतरी व्यंग राहतं, शरीर सौख्य आरोग्य फारसं चांगलं लाभत नाही किंवा सतत आरोग्याच्या तक्रारी राहतात. ह्या लोकांना नोकरी चांगली मिळत नाही, कितीही किंवा लवकर मिळत नाही. कितीही कर्तबगारी दाखवली तरी ह्या लोकांना मनासारखी प्रसिद्धी मिळत नाही. ह्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी राहते. व्यक्ती शंकेखोर, काळजी करणारी, चिरचिरी असते. सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तीला स्वतःला सुख लाभून घेण्याची कला नसते. अशा व्यक्ती नेहमी असंतुष्ट असमाधानी असतात. जीवनात त्यांना अनेक वेळा पराभव अपमान होतात. या लोकांचे विवाह विलंबाने होणं किंवा विलंबाने भाग्योदय होणं तुम्हाला बघायला मिळतं लग्नेश षष्ठात असेल तर. विशेषतः पापग्रह जर लग्नेश होऊन जर षष्ठात असतील तर ह्या लोकांना शत्रुभय राहत नाही, शत्रूचा नाश होतो, मात्र आरोग्याच्या तक्रारी नक्की राहणार ते लक्षात ठेवा. शक्यतो लग्नेश षष्ठामध्ये असता कामा नये. हा पत्रिकेचा दर्जा ढासळवणारा योग आहे. पुढचा योग आहे लग्नेश सप्तमात असेल तर. लग्नाचा मालक सप्तम ह्या स्थानामध्ये असेल तर, एका केंद्राचा मालक दुसऱ्या केंद्रस्थानामध्ये, ही पण लग्नेशाची अतिशय चांगली स्थिती आहे. लग्नेश सप्तमात असता व्यक्ती वादविवाद प्रिय, प्रवासी आणि विषय लंपट किंवा स्त्री लंपट असते. स्त्री संबंधी विवंचना त्याच्या डोक्यामध्ये नेहमी राहते. व्यक्ती स्त्रियाच्या अधीन लवकर होतात. स्त्रियांचा पगडा ह्यांच्यावर जास्त असतो. यांना समजूतदारपणा, नमतं घेणं, तडजोड करणं खूप चांगलं जमतं आणि या स्वभावामुळे यांचं वैवाहिक जीवन चांगलं राहतं. या व्यक्ती विषयी असल्याने वीर्यवान आणि शक्तिवान असतात. यांचा परदेशात भाग्योदय होतो. दुसऱ्याच्या अनुषंगाने उद्योगधंदा चालतो. लग्नेश जर शुभग्रहयुक्त असेल, लग्नेश जर शुभग्रह असेल आणि तो सप्तमात असेल तर चांगल्या घराण्याशी विवाह संबंध घडतो. विशेषतः लग्नेश मंगळ, लग्नेश चंद्र, लग्नेश शुक्र सप्तमात असेल ते व्यक्ती विषयी, कामप्रधान आणि प्रेमासक्त राहते. व्यक्तीचा लवकर विवाह करण्याकडे किंवा प्रणय करण्याकडे, प्रेम करण्याकडे कल राहतो. लग्नेश मंगळ, चंद्र, शुक्र सप्तमात असतील तुम्हाला हे भाकीत करायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढचा विषय लग्नेश अष्टमात असेल तर काय. हा लग्नेश अष्टम स्थान, आपल्याला माहिती आहे 6, 8, 12 ही अशुभ स्थान आहेत. अष्टम स्थानी अपघात, संकट, मनस्ताप, दुःख, शस्त्राघात आणि मृत्यूचं स्थान आहे. लग्नेश हा जीवनदायी ग्रह आहे. तो आयुष्याने आरोग्य देणारा घटक आहे. तो जर मृत्यूच्या स्थानामध्ये पडला तर नक्कीच ही अतिशय वाईट गोष्ट आहे. लग्नेश अष्टमात असणं ही अतिशय खराब स्थिती आहे लग्नेशाची. आता लग्नेश अष्टमात असेल तर काय होईल, तर लग्नेश अष्टमात असेल तर व्यक्तीला बलहीनता येतं, शारीरिक दौर्बल्य राहतं, मानसिक दौर्बल्य राहतं, बलहीनता येते. व्यक्तीचं दगदगीमध्ये आयुष्य जातं. व्यक्तीला दुर्व्यसनं, दुर्गुण लागतात, व्यक्तीची संगत बिघडते, व्यक्ती व्यसनी होते. गुप्त आणि अनैतिक मार्गाने पैसा मिळवण्याकडे त्या व्यक्तीची प्रवृत्ती राहते. कमी श्रमामध्ये, कमी कष्टामध्ये मी कसा मोठा होईन ह्याचा विचार डोक्यात त्या व्यक्तीचा असतो. ह्या लोकांचं आरोग्याची समस्या राहतात, आरोग्य बिघडतं. लग्नेश जर पापग्रह होऊन जर अष्टमात पडला आणि त्याचवेळी लग्नेश मंगळ, लग्नेश शनी, लग्नेश रवी अष्टमात असेल आणि त्यावेळी अष्टमेश जर दूषित असेल, अष्टमेश षष्ठामध्ये, अष्टमेश व्ययामध्ये असं जर असेल किंवा अष्टमेश लग्नामध्ये असेल तर ह्या व्यक्तीचं आयुष्य कमी राहतं. यांचा भाग्योदय लवकर होत नाही. यांच्या इच्छा आकांक्षांना जीवनामध्ये संधी मिळत नाही. ह्या लोकांना मूत्राशयाचं, गुहेंद्रियाचे, जेंद्रियाचे विकार संभवतात. लग्नेश पापग्रह विशेषतः मंगळ अष्टमात असणं फारसं चांगलं नाही. अशा योगामध्ये अपघात, शस्त्रक्रिया, शस्त्राघात इत्यादी होणं संभवतं. लग्नेश जर अष्टमात असेल तर एकटा असेल आणि तो बलवान राशीमध्ये असेल, उच्च राशीमध्ये, स्वराशीमध्ये, तर काही फळं तुम्हाला खूप चांगले मिळतील. अशा लोकांना अचानक धनलाभ किंवा कमी श्रमातला पैसा, 2 नंबरचा पैसा खूप चांगला मिळतो, हे लक्षात घ्या, कारण अष्टमातून आपण तेही पाहतो. त्यानंतर पुढची लग्नेशाची स्थिती आहे लग्नेश नवम स्थानामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये असेल तर काय. एका केंद्राचा मालक दुसऱ्या कोणामध्ये आहे, कोण स्थानामध्ये असणं, कोणाचा केंद्राचा संबंध खूप चांगला असतो. लग्नेशाची ही अजून एक चांगली स्थिती आहे. आता भाग्यस्थानावर आपण व्यक्तीचं दैव, नशीब, भाग्य बघतो, लांबचे प्रवास बघतो, परदेश गमन बघतो, तीर्थयात्रा बघतो, धार्मिक विधी बघतो, व्यक्तीच्या अंगामध्ये असणारे सद्गुण बघतो. पण लग्नेश जेव्हा भाग्यस्थानामध्ये असेल त्या व्यक्ती गुणांनी नक्कीच चांगली असणार आहे. लग्नेश षष्ठात अष्टमात असताना जेवढी व्यक्ती दुर्गुणी राहते तेवढी भाग्यात असताना ती व्यक्ती सद्गुणी असणार आहे. लग्नेश भाग्यात असताना व्यक्ती दैववान, भाग्यवान, नशीबवान, पुत्रवान, कीर्तिमान, धर्माचं आचरण करणारी, दैवभक्तीची, परोपकारी, सद्गुणी,
तसेच तीर्थयात्रा, धार्मिक विधी करणारे असते. या व्यक्तींना प्रत्येक कार्यामध्ये नशिबाची साथ उत्तम मिळते. या लोकांना उत्तम कार्ययश, नावलौकिक मिळतो, प्रसिद्धी मिळते. व्यक्ती अत्यंत सज्जन, वडीलधाऱ्यांना मान देणारी, विनम्र, विनयी असते. लांबचे प्रवास, परदेशगमन होतात. ह्या लोकांना प्रवासाची प्रचंड आवड असते आणि त्यांचे परदेशगमनही होतं. लग्नेत जर तुमचा शुभग्रह होऊन जर तो भाग्यस्थानामध्ये पडला असेल, विशेषतः रवी, चंद्र, शुक्र, बुध आणि गुरु यापैकी कोणताही लग्न जर भाग्यामध्ये असेल तर व्यक्तीला नावलौकिक, प्रसिद्धी, मोठं यश मिळतं. व्यक्ती भाग्याच्या जोरावर यशस्वी होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर लग्नेश जर तुमच्या दशमस्थानामध्ये असेल तर काय, ही पण स्थिती लग्नेशाची अतिशय चांगली आहे. एका केंद्राचा मालक दुसऱ्या केंद्रामध्ये आहे. केंद्राचा मालक केंद्रामध्ये असणं कधीही चांगलं असतं. आता दशमस्थानात आपण काय बघतो, सामाजिक पदप्रतिष्ठा, नोकरी, कर्म, व्यक्तीला मिळणारं पद, प्रमोशन, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टी, वडिलांचं सौख्य बघतो, हे सगळ्या गोष्टी बघतो. मग लग्नेश दशमात असणं पत्रिकेचा दर्जा खूप चांगला होतो. थोडक्यात ही राजयोगाची पत्रिका म्हणायला हरकत नाही. लग्नेश जर दशमामध्ये असेल तर व्यक्ती राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये भाग घेणारी, अतिशय कीर्तिमान, कर्तबगार, अधिकारसंपन्न, सामाजिक कार्याची आवड असणारी असते. या व्यक्तीला व्यवसायामध्ये उत्कृष्ट धन आणि मानाचं स्थान मिळतं. काही लोकांना सरकारी नोकरी मिळते, त्यामध्ये सहज प्रमोशन मिळतं. काही लोक कारखानदार होतात, काही लोक मोठे व्यावसायिक होतात. लग्नेशाची दशमामध्ये असणारी स्थिती जर बलवान असेल, तो लग्नेश दशमामध्ये उच्च राशीमध्ये, सौ राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये असेल तर ही पत्रिका खूप चांगली होते. अशा जातकाला उच्च जागा, अधिकाराच्या जागा मिळतात, सामाजिक दर्जा, मान, प्रतिष्ठा, पद मिळतं. या व्यक्ती अत्यंत कार्यशील, कर्मयोगी, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवणारे असतात. या लोकांना फार कमी काळामध्ये प्रगती करता येण्यासारखी परिस्थिती लाभते. वडिलांकडनं पैसा मिळणं, वडिलांकडनं खूप सहकार्य मिळणं किंवा वडिलांचीच पुढं गादी चालवणं असं पण तुम्हाला बघायला मिळतं. लग्नेश दशमात असणं ही लग्नेशाची सर्वात चांगली स्थिती समजली जाते. त्यानंतर लग्नेश लाभ सणात असणं म्हणजे लग्नेश 11व्या सणामध्ये असणं. 11वं सण, आता 11वं सण काय तर लाभाचं आहे. घर, वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकार, स्त्री सुख या सगळ्या मनोकामना, इच्छा पूर्ण करणारा सण लाभ सण आहे. तुमचा लग्नेश जर लाभात असेल तर तुमची नेहमी शारीरिक, मानसिक शक्ती ही कोणता तरी लाभ मिळवण्याकडे असणार आहे. तुम्हाला लाभाची विशेष अपेक्षा असणार आहे आणि ह्या लोकांना लाभही होतं, ते लक्षात घ्या. लग्नेश हा लाभामध्ये असणं किंवा लाभामध्ये कुठल्याही स्थानाचा मालक बसणं हे नेहमी चांगलं असतं, लक्षात घ्या. आता लग्नेश जर लाभ स्थानामध्ये म्हणजे एकादश स्थानामध्ये असेल या 11व्या स्थानामध्ये तुमचा लग्नेश असेल तर अशा व्यक्तीला पैसा पुष्कळ मिळतो, अकल्पित लाभ होतात, उत्तम मित्रमैत्रिणी मिळतात, त्यांचं सुख चांगलं मिळतं, सुनाजावयांचं सुख मिळतं, जीवनात ऐहिक सांपत्तिक दर्जा चांगला राहतो, व्यक्तीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, सो कष्टाजित आर्थिक लाभ उत्कृष्ट होतात. लग्नेश जर शुभग्रह होऊन जर लाभात पडला असेल म्हणजे लग्नेश तुमचा चंद्र आहे, शुक्र आहे, गुरु आहे, बुध आहे, असा जर होऊन जर लाभात पडला असेल तर व्यक्तीला नानाविध लाभ होतात आणि व्यक्तीला स्त्रियाकडून फायदा होतात. म्हणजे व्यक्ती श्रीमंत आणि सगळ्या गोष्टी मिळवणारी असते. त्यानंतर लग्नेशाची पुढची स्थिती, शेवटची स्थिती म्हणजे लग्नेश हा 12व्या स्थानामध्ये असेल. आपल्याला माहिती आहे की 12वं स्थान हे व्यय आहे, व्यय म्हणजे नाश करणारं स्थान आहे. लग्नेशाची सगळ्यात खराब स्थिती म्हणजे लग्नेश हा त्याच्यापासून पाठीमागच्या स्थानामध्ये असणं. भावेशाचे नियम तुम्हाला माहीत आहे की कुठलाही ग्रह जेव्हा त्याच्या पुढच्या स्थानात असतो तेव्हा तो त्या स्थानाची वृद्धी करतो, पाठीमागं जातो तेव्हा तो त्या स्थानाचा नाश करतो, व्यय करतो. या नियमाप्रमाणे लग्नेश जर 12व्या स्थानामध्ये असेल तर तो तुम्हाला चिंता, काळजी किंवा तुम्हाला क्षय आणि नाश करणारा असणार आहे. इथं मात्र व्यक्तीला यश फारसं मिळणार नाही. मग लग्नेश जर 12व्या स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला फारसं सुख लाभत नाही, सतत काळजी, चिंताग्रस्तपणा राहतो, जीवनात चांगल्या संधी मिळत नाहीत, लांबचे प्रवास, स्थलांतर, स्थानत्याग करावा लागतो, इच्छा असताना किंवा नसतानाही तुम्हाला घर सोडून जावं लागतं. लग्नेश जर तुमचा पाप ग्रहावर असेल तर अशा लोकांना बंधन योग, शिक्षा, दंड इत्यादी संभवतं. त्यातून त्यांना मानहानी, बदनामी होणं संभवतं किंवा व्यक्ती कर्जबाजारी होते, लक्षात ठेवा. पण लग्नेश हा पापग्रह होऊन जर 12व्या स्थानात पडला असेल आणि तो पापग्रहाने युक्त असेल किंवा कोणताही लग्नेश व्ययात असताना जो पापग्रहांच्या युतीमध्ये असेल तर तुम्हाला फार अशुभ फळं मिळणार आहेत. या उलट लग्नेश जर 12व्या स्थानामध्ये शुभग्रहावर असेल, गुरुबरोबर, शुक्राबरोबर, चंद्राबरोबर, तर व्यक्तीच्या अंगी सेवावृत्ती, दातृत्व आणि आध्यात्मिक प्रगती चांगली असते. लग्नेश व्ययात व्यक्ती लग्नेश ज्यांचा व्ययात असतो अशी व्यक्ती गुप्तता बाळगणार असते, तिला काही ना काहीतरी सतत लपवण्याकडे कल राहतो त्या व्यक्तीचा. अशा व्यक्तींना भानगडीच्या व्यवहारात पडण्याचे प्रसंग नेहमी येतात. हातात पैसा फारसा टिकत नाही, व्यक्ती मुक्त हस्ते खर्च करणारी असते.
व्यक्तीला त्या स्वभावामुळे कर्ज होतं आणि कधीकधी काढलेलं कर्ज फारसं लवकर फिटत नाही. व्यक्ती खर्चिक, चैनी, उदार राहते. विशेषतः लग्न जर पापग्रह होऊन जर पापग्रहाबरोबर 12 स्थानामध्ये असेल तर जास्त अशुभ फळ जातकाला मिळणार आहेत. या योगात तुम्हाला कदाचित तुरुंगवास किंवा कायमस्वरूपी परदेशात राहण्याचे योग येतील. अशा प्रकारे मी तुम्हाला लग्नेशाची 12ही स्थानामध्ये काय स्थिती असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात आलं का तुमच्या? मला वाटते बऱ्याच लोकांना आपली पत्रिका समोर ठेवून आपल्या पत्रिकेचा लग्नेश कोण आहे ते पहिल्यांदा तुम्ही बाजूला पॉईंट आऊट केलं आणि तो ग्रह पत्रिकेत आपल्या कुठल्या तरी एका स्थानामध्ये असणार आहे. त्या स्थानाची जर तुम्ही मी सांगितली फळं ऐकली तर तुम्हाला कळेल की माझ्या बाबतीत असंच आहे. खूप चांगला विषय. आपण इथनं पुढं राहिलेल्या सगळ्या भविष्याची फळं बघणार 12 स्थानातली. मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि तसे मला तुम्ही रिप्लाय करा की सर खूप छान प्रकारे तुम्ही सांगताय की चांगलं आवडतं आहे. मला रिप्लाय करा. मी नक्कीच असेच चांगले विषय घेऊन तुमच्या पुढे येईन. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ ज्योतिषप्रेमी, ज्योतिष अभ्यासक ज्यांना ज्योतिषाची शिकण्याची इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्यांना घर बसल्या आपली कुंडली पाहता येईल. ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग घ्यावे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धनेशाची 12 स्थानामधली फळं, तृतीय शेषाची क्रमाने आपण 12ही भावेशाची फळं 12 स्थानामध्ये काय मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही पाहाल अशा अपेक्षा करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ.